नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन अडकणार, शासनाचे 40 कोटी रुपये। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, राज्य शासनाकडून आलेल्या रकमेतील 40 कोटी रुपयाचा निधी एसटी महामंडळाकडून एसटी बँकेकडे वर्ग करण्यात आला आहे। त्यामुळे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा कायम असल्याचा दावा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केला आहे। राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दर महिन्याला निधी उपलब्ध करून दिला जातो, पण गेले अनेक महिने मागणीप्रमाणे आवश्यक निधी येत नसल्याने कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात अडचणी येत आहे। यंदाच्या महिन्यात पुन्हा वेतन देण्याइतका सुद्धा निधी सरकारकडून आलेला नाही। त्यातच एसटी बँकेला 40 कोटी रुपये इतकी रक्कम द्यावी लागल्याने एसटी प्रशासन बुचकळ्यात पडले असून या महिन्यात कर्मचाऱ्यांचे वेतन रखडण्याची शक्यता महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी व्यक्त केली। महामंडळाची आर्थिक स्थिती एकदम बिकट असल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारकडून दर महिन्याला प्रतिपूर्ती रक्कम देण्यात येत आहे। ती कधीच पूर्ण येत नसल्याने पूर्ण वेतन देण्यात अडचणी वेतन निर्माण होत असून पीएफ, ग्रॅज्युएटी, बँक कर्ज, LIC अशी ही साधारण 3500 कोटी रुपयाची देणी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात होऊन सुद्धा त्या संस्थेकडे वर्ग करण्यात आलेली नाही। कर्मचाऱ्यांची व महामंडळाची एकूण थकीत देणी रक्कम ही 7000 कोटी रुपयाच्या वर गेलेली असून एसटी प्रशासन हतबल झालेले आहे। यावर वेळीच उपाय शोधणे गरजेचे असून कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे। आर्थिक विवंचनमुळे कर्मचारी तणावात काम करीत असून त्याचा परिणाम गुणवत्तेवर व महामंडळाच्या एकूण कामकाजावर होत असल्याचेही बर्गे यांनी म्हटले आहे। शासनाकडे किती निधीची मागणी? मित्रांनो, महामंडळाकडून या महिन्याच्या वेतनासाठी व इतर थकीत देण्यासाठी शासनाकडे 925 कोटी रुपये इतका निधी मागण्यात आला होता, पण प्रत्यक्षात मात्र 272 कोटी 96 लाख रुपये एवढाच निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। त्यातील 40 कोटी रुपये इतकी रक्कम कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड रक्कम एसटी बँकेकडे भरावी लागली। 87,000 कर्मचाऱ्यांना नक्त वेतन देण्यासाठी 277 कोटी रुपये इतकी रक्कम लागते, तर पूर्ण वेतन देण्यासाठी 460 कोटी रुपये इतकी रक्कम लागते। दीर्घकालीन संपानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला व खर्चाला कमी पडणारी रक्कम शासन देईल असे न्यायालयात कबूल करण्यात आले होते, पण त्यानंतर एकाही महिन्यात गरजे इतका निधी सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आलेला नसल्याचे बर्गे म्हणाले। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।